गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या अनदर ब्लॉगमध्ये। तर आज आहे ट्रिपचा दुसरा दिवस। तर आम्ही आलोय मंदिरामध्ये। इथं आहे रूपनारायण मंदिरामध्ये। बघू शकता मंदिर किती छान आहे ते। तुम्ही आला नाही इथे तर विजिट करू शकता। अरे प्री वेडिंग शूट पण चालले तिथे। आपल्या साताऱ्यामध्ये पण एक मंदिर आहे, तिथे असेच प्री वेडिंगचे शूट्स होत असतात। तसंच सेम आहे इथं पण। आता आम्ही आलोय श्री सुवर्ण गणेश मंदिर इथे। मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे। आता आम्ही निघालोय नाश्त्याच्या शोधामध्ये, कारण घावन खायचे आहे आम्हाला। बघूयात इथे एक आहे। व्हिडिओ चालू केलं नाही आणि रिॲक्शन द्यायला। काही दिव्यागर जवळील स्थळे आहेत, ज्यातलं आमचं सुवर्ण गणेश मंदिर झालेलं आहे, सूर्यनारायण मंदिर सुद्धा झालेलं आहे। त्यानंतर आम्हाला जायचं होतं जंजिरा किल्ल्यावर, पण तिथे फेऱ्या बंद आहेत म्हणून समजलं नेमकं माहित नाही काय, म्हणून तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला। सो मस्त नाश्ता वगैरे आता आमचा करून झालेला आहे, पोट वगैरे भरलेला आहे, त्यामुळे आता जेवणाला वेळ झाला तरी काही प्रॉब्लेम नाही। सो चलो। तूप घातलेले उकडीचे मोदक अर्धा 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 म्हणजे अर्धा अर्धा घेऊन एकदम। अरे बापरे, तूप सगळं दोन्ही पण 90-90 ला, कमी नाही की काय? आम्ही आता सध्या हॉटेलवरती रिटर्न आलोय, चहा वगैरे घेतला। आता आम्ही चेकिंग करणार आहे, सॉरी चेकआउट करणार आहे। चेकआउट करून आम्हाला परत जाता जाता एका बीच वरती जायचं आहे, कारण फोटोज वगैरे काही काढायचं आहे। चलो, सगळ्या बॅग्स वगैरे पॅक करून आता आम्ही चाललोय। एक दोन स्पॉट बघून परत रिटर्न बॅक टू होम। आम्ही परत इथे दिव्यागर बीच वरती चाललोय, कारण आमचा सारखा प्लॅन चेंज होतोय, त्यामुळे आम्हाला अजूनही माहित नाही नेक्स्ट स्पॉट कोणता असेल आमचा, म्हणून म्हणलं जाता जाता लास्ट बीच वरती जाऊन जाऊया। आणि आता आम्हाला इथे काही फोटोज वगैरे क्लिक करायचे आहेत आणि एक रील पण शूट करणार आहे, म्हणून आलोय। आणि ते शूट करून आम्ही परत निघणार। पुढे आम्ही कुठे जाणार आहे अजून आमचं ठरलेलं नाहीये, तिथं पोहोचल्यावर तुम्हाला सांगते। हेच आहेत दोघं जे ठरवत आहेत कुठे जायचं, जे त्यांनाही माहित नाहीये। हो, फायनली आम्ही आता दिवेगार सोडत आहे। हरिहरेश्वर बीच जवळ आम्ही पोहोचलोय आणि इथे समोर मंदिर आहे। अरे पाणी आहे इथं, रस्ता नाहीये। इकडून रस्ता कुठे आहे? थोडं पाण्यातनं जायला लागणार आपल्याला। वॉटर क्रॉसिंग हा फ्लो आहे इथं। म्हणजे इथे तुम्हाला फक्त नॉनव्हेजचेच प्रकार दिसतील, पण मी एक व्हेजिटेरियन आहे, सो आम्हाला इथं खूप प्रॉब्लेम्स येत होते। पण हरिहरेश्वर मध्ये इथे एक गेट आहे, गेटमधून आत आल्यावर माधवदास रेस्टॉरंट म्हणून आहे, इथे व्हेजचे खूप सारे प्रकार होते। सो तुम्ही इथे व्हिजिट करू शकता। इथलं फूड खरंच खूप छान होतं।
सुरुवातीला जास्त आहे, परत एकदा उतार चालू झाला की चांगला आहे. 2 दिवसाची ट्रिप समाप्त आलेली आहे. आत्ता पण तामिनी घाटात आहे ना. 9:15 9:30 दरम्यानमध्ये आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो. जेवण केलं आणि घरी निघालो. तर मी व्लॉग इथेच एंड करते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.